अहमदनगर पुन्हा एकदा हादरलं असून नगर तालुक्यातील नांदगाव शिंगवे या गावात 15 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली असून घरी भांडी घासायला बोलावून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी 6 ते 7 वाजण्याच्या सुमारास घडलाय। यातील पीडित मुलगी आणि आरोपी सर्वजण शेजारीच राहतात। मुख्य आरोपी मल्हारी उमाप फरार तर सहकारी अल्पवयीन मुलगा असून त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले। पीडित मुलीने अत्याचाराची नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर रात्री 1 वाजता MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस यातील मुख्य आरोपी मल्हारी उमाप याचा शोध घेत आहेत। मल्हारी उमाप मजुरी करत असून तो विवाहित देखील असल्याचं कळतंय। सदर घटनेनं पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये खळबळ माजली असून या प्रकाराविषयी शिंगवे ग्रामपंचायतीचे सदस्य सुजित जाधव यांनी अधिक माहिती दिली। 6च्या दरम्यान समजलं की ही मुलगी आणि असा प्रकार झाला आणि मग आम्ही गावकऱ्यांनी सगळ्यांनी एक जमून ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी सगळ्यांनी मीटिंग घेतली। म्हणजे आमचे ग्रामपंचायतचे मेंबर, गावकरी आणि सोसायटीचे आणि गावातले प्रतिष्ठित लोकांनी मिळून मीटिंग घेतली आणि याच्यावर काहीतरी करायला पाहिजे। कारण आता सुरक्षितता नाही राहिली, मुली प्रत्येकाच्या घरामध्ये आहेत आणि असं एवढं घडत असताना, एवढं मीडियावरती चाललेलं असताना एवढं आपण ऐकतो आणि तरी घटना घडतात। म्हणजे कोणाला भीतीचं वातावरणच नाही आहे। म्हणजे आपण जे म्हणतो ना दहशत, या दहशत दाखवून हे लोक काय पण करायला तयार आहेत की काय होत नाही। करतात ना आम्ही तक्रार, पण पोलीस याच्यावरती कठोर हे करतच नाही ना। त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। एखाद्यावर जर कारवाई झाली तर पुढचा गुन्हा करत नाही। पण पोलिसांना आम्ही सांगून वारंवार सांगितलेलं आहे की आमच्या गावामध्ये बाहेरचे लोक येऊन गुन्हा करतात आणि तुम्ही त्यांच्यावर काहीतरी कारवाई करा। आम्ही माणसंसुद्धा दाखवून दिलेली आहेत, पण कारवाई पोलीस करतच नाहीत। येतात जातात, त्यांचे काय हप्ते असतील ते घेतात, बस। याच्यावरती त्यांना काहीच होत नाही। हे सगळे वाळूचे मेंबर असल्यामुळे यांच्याकडे पैसा भरपूर झाला, थोडेफार पैसे दिले की सगळं प्रकरण दबून जातं, असं तरी आमचं म्हणणं आहे। तर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी या प्रकरणी आपली भावना प्रकट केली। आमचीच मुलगी असून आमच्याच घरात येऊन त्यांनी असं केलं। मुलगी काही लोकांची नाही, माझी नणंद आहे। मुलीने जे सांगितलं ते मूल म्हणे बोलावलं मला घरात, त्या पोरांनी लगेच कडी लावली आणि असं केलं, बाकी काहीच माहीत नाही। मुलगा म्हणे मम्मी त्याने मला दम दिला का तुला मारून टाकीन, असं तू काही म्हणूस मल्हारी बाळूमा नाही, जो फरार आहे त्याला सजा झालीच पाहिजे। पहिल्यांदा माझ्या पोराला त्यांनी असंच मारलं होतं, त्या टायमालाच मी कंप्लेंट करणार होती, पण मी माघार घेतली। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, S9 मीडिया, अहमदनगर।